करतो आणि आपले माठ मांडले बसतो. गौराई किती दिवसासाठी बसतात? 3 दिवसासाठी असतात. म्हणजे 2 दिवस मुक्काम आणि तिसऱ्या दिवशी
आमचं एकच म्हणजे आहे की स्वामींचं आपण आता करतो, म्हणजे आता सगळीकडे स्वामींचं हे करतात, म्हणजे पूजा अर्चना करतात. स्वामींचे बरेच असे आम्हाला अनुभव आलेले की जेणेकरून खरंच स्वामी अशक्यातनं शक्य करतात. कितीही मोठं संकट आलं तरी ते तारतात. आणि आम्हाला हेच दाखवायचं त्याच्यातनं की लाकूड थोड्या जरी असला तरी कर्दळी वनातनं स्वामी कसे प्रकट झाले ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आजकाल स्वामींचे हे झालं पाहिजे, म्हणजे कुठेतरी थोडंफार पूजा अर्चना पण झाली पाहिजे त्यांची, हेच आम्हाला सांगायचं. किती दिवस लागले अधिक मास करायला? कालच तर अर्ध्या रात्री म्हणजे आम्ही काय हे असतं ना आमचा यूज करतो ना आम्ही सगळी आणि आधी नाही करत असं. आम्ही हे ठरवतो की याच्यात कुठलंही झाडांचं याचं हानी होऊन द्यायची नाही, पर्यावरणाला हानी पोचू द्यायची नाही. आणि जे काय असेल ते स्वतःच्या हाताने करायचं. आणि आपण ते काडपीट वापरतो ना गॅस पेट्रोलला, ते काड्या यूज कशा करायच्या म्हणून आम्ही ते घर झोपडी तयार केलेली. ही रांगोळी पोरी स्वतः काढतात, पोस्टर रांगोळी पोरी स्वतः काढतात. हे सगळं तयार पोरींनी हाताने केलेलं आहे. कोणत्या संकल्पनातून आपण हे केलेलं आहे? आता मला जे वैशाली अंगवडी प्रकरण झालं त्या संकल्पनेतून कुठेतरी जनजागृती हा विषय डोक्यातच होता आणि माझ्या मिस्टरांनी खास करून हा विषय सुचवलेला संदीप केळेकर सरांनी. आणि हा प्रश्न खरंच फार मोठा आहे, म्हणून हा समस्या आम्ही म्हटलं की गणपती उत्सवाच्या निमित्ताने खास महिला वर्ग इथे भेट देतो आणि त्यांच्यामध्ये ही जनजागृती केली तर आपल्या या उपक्रमाच्या निमित्ताने एखाद्या कुटुंबात जरी फरक पडला तरी किमान आपण एक सामाजिक जाणीवेनं आणि हेतूने नक्कीच त्याला हातभार लागेल असं आम्ही त्या दृष्टीने हेतू ठेवला. गौरया हा किती दिवसासाठी असतात? 3 दिवसासाठी. गौरांसाठी किती भाज्या असतात? नैवेद्य किती भाज्यांचा असतो? तसं भरपूर आपण पाहिजे तेवढ्या भाज्या करू शकतो जेवढ्या अवेलेबल आहे. पण तेव्हाच्या परंपरेमध्ये किती भाज्यांचा देवीला अर्पण केला जायचा? तसं 5 पहिल्या मेन भाज्या असतात. तुम्ही नवीन संदेश काय देता अजून? शिका, स्वतःच्या पायावर उभं राहा,